शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तानाजी सातपुते विधानसभेसाठी इच्छुक, तर वेळ आली तर मी स्पोर्टमॅन आहे, मी टक्कर देणारच। मिरजेत विधानसभेसाठी इच्छुक असणारे तानाजी सातपुते यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया मांडली आहे। ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं काम प्रामाणिकपणे करत आहेत, त्यामुळे त्यांनी विधानसभेसाठी इच्छुक असल्याचा दावा आज पत्रकार परिषदेत केलाय। मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे केलंय, पक्षाने मला एक वेळ संधी दिली आहे, पण 2019 मध्ये युती असल्याने मी युतीचा धर्म पाळला, पण यावेळी मी पुन्हा इच्छुक आहे, मला पक्षाने तिकीट द्यावे असं त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय। त्यामुळे मला पक्षाने पुन्हा संधी द्यावी असं त्यांनी सांगितलंय। जर मला पक्षाकडून तिकीट मिळालं नाही तर मी स्पोर्टमॅन आहे, मी लढणारच, मी स्वतःची टीम तयार करणार आहे आणि त्यावेळी मी योग्य तो निर्णय घेणार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, पॉलिटिक्स न्यूज मराठी, प्रतिनिधी कौसेन मुल्ला। मिरज विधानसभा 281 मध्ये मी तानाजी आनंदराव सातपुते मी 2014ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या कडून फक्त 14 मिरजामध्ये मी इलेक्शन लढलो होतो। त्यावेळेस मला मिरजेच्या जनतेनं व ग्रामीणच्या जनतेनं मला मोठे पाठबळ दिलं आणि सर्व माता बहिणी बंधू, सर्व समाजाच्या शेतकरी असो, व्यापारी असो, दलित असो, वंचित असो किंवा सर्व कष्टकरी असो आणि युवकांनी असो, युवती असो किंवा माता बहिणी असो, त्यांनी इथला मला भूमिपुत्र म्हणून मला मोठ्या प्रमाणात त्यांनी सहकार्य केलं होतं आणि त्यांचं प्रेम असंच माझ्यावर आहे। त्यामध्ये सर्वप्रथम मी एक शेतकरी कुटुंबातला असून मी एक छोटासा व्यापारी आहे, दूध व्यवसाय करतोय आणि त्या दुधाच्या माध्यमातून मी घराघरापर्यंत आतापर्यंत पोचलेलो आहे आणि इथून गेले 30 वर्ष झालं मी मिरजेतल्या घराघरापर्यंत दुधाच्या माध्यमातून पोचलो आहे। इथले मिरजेचे आराध्य दैवत जे खाजा मिरासाहेब, शमला मिरासाहेब आहेत, त्यांचा आम्हाला मानाचा गलीप आहे आमच्या सातपुतेकरांना, चर्मकार समाजाला। तर त्या माध्यमातून मुस्लिम समाज मिरजमध्ये मोठा आहे, त्यांचे 80,000 मतं आहेत, त्यांचं सहकार्य मला मोठ्या प्रमाणात लाभतंय, त्यांचा विश्वास आहे माझ्यावर स्थानिक असल्यामुळं। तसंच मिरजेतले शेतकरी जे काय पंचकृषीतले आहेत, मिरज ग्रुप सोसायटीच्या माध्यमातून मी तिथे डायरेक्टर 15 वर्ष झाला आहे। तर मिरज ग्रुपच्या सोसायटीच्या 3400 शेतकरी सभासद आहेत, त्याच्या माध्यमातून मला शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात सहकार्य करायला तयार आहे। तसंच मी स्वतः एक मिरज तालुका टेक्वांडो करंट असोसिएशन स्थापन केलेलं आहे, मी स्वतः नॅशनल ब्लॅक बॅल्ट फर्स्ट आहे, माझे एक कित्येक अकॅडमी आहेत, खेळाडू आहेत, मी कित्येक खेळाडू तयार केलेले आहेत, ते खेळाडू मला मोठ्या प्रमाणात पाठबळ द्यायला तयार आहेत। इथले युवक आहेत किंवा इथले उद्योजक आहेत, इथले छोटे व्यापारी जे मिरज शहरातले आहेत, ते व्यापारी ग्रामीणमधले लोक असून दे, ते मला सहकार्य करायला तयार आहेत। म्हणून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना शिवसेनेची तिकीट मागणीसाठी मी मिरजमधनं मागणी करतोय, तर त्यांनी माझी दखल घ्यावी, कारण मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि जर इथं एवढा मोठ्या बलाढ्याला जर टक्कर द्यायची असेल तर माझ्यासारखा कार्यकर्त्याला जर दिलं तर मिरजेतली जनता अक्षरशः स्वतःहून सहकार्य करेल ही मला अपेक्षा आहे। आणि तिथल्या पुढच्या काळात मी मिरजेसाठी काम करायला मोठ्या प्रमाणात तयार आहे, कारण इथले प्रश्न भरपूर आहेत। इथले जे काही वान्यस हॉस्पिटल आहे ते बंद पडलेलं आहे, मिरजेची शासकीय डेअरी आहे ती बंद पडलेली आहे, तसंच मिरज रेल्वे स्टेशन जंक्शन आहे त्याचा विषय आहे, मिरजेतली MIDC आहे ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे त्यांचा विषय आहे, जी सिद्धेवाडीला MIDC होती मंजूर होती ती मंजूर केलेली MIDC त्यांनी अक्षरशः बंद केलेली आहे। तर इथं रोजगार का मिळणार? तर इथं युवकांना रोजगार मिळण्यासाठी, इथल्या जनतेसाठी, इथल्या शेतकऱ्यांसाठी हे काम करायला एक सामान्य घरातला आणि शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं मला काम करायची स्वतःला मनपूर्वक इच्छा आहे, कारण इच्छा असेल तरच आपण काम करू शकतोय। त्यासाठी इथले सर्वजण माता बहिणी बंधू, युवक युवती आणि सर्व घटकांना मी विनंती करतो, तुम्ही मला सर्वांनी मिळून पाठिंबा द्यावा, कसा असेल तसा, कारण माझ्यावर अन्याय झाला तर मी गप बसणार नाही आहे, मी फाईट करणारच, कारण मी स्पोर्ट्समॅन आहे, मला फाईट करायची शक्ती आहे, ताकद आहे, मी त्या पद्धतीने मी फाईट करणारच। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।